मैत्रिणीनो, मुगाच्या डाळीपासून खमंग खुसखुशीत खूपच टेस्टी लागणारी कचोरी तुम्ही घरी कधी बनवली का हो? बनवायला एवढी सोपी आहे ना. आणि ह्याची चव अजूनच वाढवण्यासाठी मस्त अशी चिंचेची आंबट गोड चटणीसुद्धा बनवली. रेसिपी खूप सोपी आहे आणि सगळ्या टिप्स यामध्ये मी सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुमची कचोरी अजिबात बिघडणार नाही आणि संपेपर्यंत एकदम कुरकुरीत खुसखुशीत राहणार म्हणजे राहणारच. अहो मग वाट कसली बघताय? चला पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. नमस्कार सर्वांना. खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी पाऊण वाटी मुगाची डाळ घेतली. आता आपणाला डाळीचं प्रमाण किती कचोऱ्या बनवायचे त्यानुसार ठेवायचं आहे. तर सगळ्यात अगोदर डाळ चांगली स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर मग धुवून घ्यायची आहे. 2-3 वेळा डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे. त्यामध्ये साधारण 1 ग्लासभर पाणी घालते आणि डाळ चांगली फुगेपर्यंत भिजवून घ्यायची. डाळ भिजेपर्यंत आता पुढची तयारी करून घेते. तर इथं चिंच घेतलेली आहे आणि मस्त अशी घरगुती चिंचेची आंबट गोड चटणी बनवायची. यासाठी चिंच पाण्यात भिजत ठेवायची. कचोरी एकदम कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्स मी सांगणार आहे. तर इथे सुरुवातीला 1 वाटीभर मैदा घेतला आहे. शक्यतो मैद्यापासूनच कचोरी बनवा. बरेच जण काय करतात, गव्हाचं पीठ पण वापरलं जातं, पण थोडासा कठीणपणा येतो आणि मैदा वापरलं ना की एकदम खुसखुशीत अशी कचोरी होते. 1 चमचा भरून ओवा हातावरती असा चुरून घातला आणि यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे पण याला छान असा खुसखुशीतपणा येतो. तर मोठे 2 चमचे तेल वापरलेलं आहे. आणि मैदा घेताना सुद्धा बघा, मोठी वाटी गच्च भरून मी मैदा घेतलेला आहे. चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे, म्हणजे छान टम्म अशा कचोऱ्या फुगतात. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. कचोरी एकदम खुसखुशीत होण्यासाठी आता यामध्ये जे आपण तेल घातले ते अगोदर असंच कोरडं पिठाला सगळं चोळून घ्यायचं आहे. लगेचच पाणी घालण्याची गडबड नाही करायची. आता यामध्ये मी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे. तर सोडा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता. व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून मस्त असं हे मळून घ्यायचे. चपाती बनवायला जसं आपण पीठ मळतो ना, तशा पद्धतीनेच मळायचं आहे, पण शक्यतो जास्त सैलसर मळू नका. वरती झाकण ठेवून साईडला ठेवलेलं आहे. पीठ पण तोपर्यंत चांगलं भिजते. आता मस्त असा मसाला बनवायचा आहे. मसाला बनवण्यासाठी छोटा पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये सुरुवातीला मी मिरे घेतलेत. साधारण 1 अर्धा चमचा मिरे इथे वापरलेले आहेत. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची मसाले भाजताना. त्यानंतर बडीशेप 2 चमचे बडीशेप वापरलेले आहे. आणखीनच याचा खमंगपणा वाढावा यासाठी इथे धनेसुद्धा वापरलेत. साधारण मोठे 2 चमचे धने घेतलेत. मंद आचेवरती थोडंसं हे नुसतं गरम करून घ्यायचं आणि चांगलं गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे. 1 चमचाभर जिरे घातलेले आहेत. आता हे भाजून घ्यायचे. खमंग असा वास यायला लागला की ओळखायचं मसाले मस्त असे भाजून झालेत म्हणून, आणि थोडासा लालसर कलर दिसतोय. तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि थोड्या वेळासाठी हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे चांगला कडकपणा यायला येतो आणि मसाले पटकन वाटले जातात. डाळसुद्धा चांगली भिजून फुगले. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि काढताना यातलं पाणी नितळूनच घ्यायचं आहे. पाणी नितळावे यासाठी मी इथे झाऱ्याचा वापर केला आहे.
यामध्ये पाण्याचा वापर न करता डाळ वाटून घ्यायची आणि वाटताना चालू बंद करतच वाटायचे, म्हणजे व्यवस्थित वाटली पण जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदम जास्त बारीक पण वाटायची नाही आहे डाळ. अशा पद्धतीने थोडीशी जाडसर वाटून घ्यायची. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे कचोरी बनवतात, पण ही माझी स्वतःची एक पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आता हा जो आपण मसाला भाजून घेतलेला आहे, तो वाटताना थोडासा जाडसर असं भरड केल्यासारखंच वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक नाही वाटायचा. त्यामुळे इथे मी मिक्सरचा वापर न करता उकळामध्ये वाटून घेते, म्हणजे थोडंसं आपणाला पाहिजे तसं जाडसर हे वाटता येईल. एकदम असा जास्त जरी मसाला तुम्ही बनवून ठेवला ना, तर आयत्या वेळेला कचोरी बनवताना त्याचा उपयोग होतो. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये हा जो जाडसर वाटलेला मसाला आहे तो घालायचा. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, नाहीतर पटकन मसाले करपले जातात. मसाला तेलामध्ये थोडासा परतून घेतला की चिमूटभर हिंग घातलेला आहे. आणि इथे बघा 1 इंच आल्याचा तुकडा सुद्धा मी असा बारीक खिसणीने खिसून यामध्ये घातलेला आहे. याला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. साधारण एक छोटे 2 चमचे इथे मी बेसन पिठाचा वापर करते. अगदी थोडंसं अर्धा चमचा इथे लाल तिखट वापरलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. कलर छान येण्यासाठी चिमूटभर हळद घातली. आणि आता ही जी आपण डाळ वाटून ठेवली होती ना, ती डाळ यामध्ये घालायची आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ. थोडीशी आमचूर पावडर आणि थोडासा गरम मसाला हे सुद्धा यामध्ये वापरलेला आहे. पुन्हा एकदा मी चांगलं हे परतून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी साखर घालायची. आता बघा याला खूप असा घट्टपणा यायला लागला आहे. गॅस मी बंद करते आणि थंड होण्यासाठी हे साईडला ठेवायचे. आणि तोपर्यंत बघा चिंच पण आपली चांगली भिजली आहे. गॅसवरती छोटंसं भांडं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये भिजवलेली चिंच तशीच मी शिजत ठेवलेली आहे. आता यामधले जे बी असतात म्हणजे चिंचोके असतात, त्या सकटच चिंच मी शिजवून घेणार आहे. पण त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे. आता गुळाचं प्रमाण बघा, जेवढी चिंच आहे त्याच्या निम्मा गूळ घालायचा आहे. चिंच भिजलेली असल्यामुळे याला काय फारसा वेळ लागत नाही. गूळ विरघळेपर्यंतच हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत डाळसुद्धा चांगली थंड झाली आहे. एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे. मैत्रिणींनो, रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे. थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. तर सुरुवातीला असे छोटे छोटे याचे गोळे बनवून घेतले. आणि हे जे मुगाची डाळ भिजवलेलं पाणी आहे ते खूप पौष्टिक असतं. ते फेकून न देता याचासुद्धा आपण रेसिपीमध्ये वापर करणार आहोत. यामध्ये अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घातले.
चांगलं मिक्स करून घेतलं. याच्या ज्या काही गुठळ्या होतात त्यासुद्धा पूर्ण अशा फोडून घेतलेल्या आहेत. तर यावरती चाळणी ठेवून ही जी आपण चिंच शिजवून घेतली ती चिंच यावरती ओतलेली आहे. चिंचेचा गर सगळा असा चमच्याने दाबून काढायचा आणि त्यामधले जे चिंचोके आहेत ते आपोआप बाहेर पडतात. वरून थोडंसं पाणी घालते. एकदम मस्त असं दाटसर चिंचेचं पाणी बघा आपलं तयार झालंय. एका भांड्यामध्ये ओतून गॅसवरती ठेवले. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि असं ढवळत हे शिजवून घ्यायचं आहे. तर शिजवताना यामध्ये लाल तिखट घालायला मात्र विसरायचं नाही. आता हे विकतचं लाल तिखट असल्यामुळे याला तिखटपणा खूप कमी असतो, पण कलर छान येतो. चवीनुसार घालायचं आहे मीठ. एकदम छान असा घट्टपणा आला याला. तर आता गॅस मी बंद करते आणि हे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. हे सगळं होईपर्यंत मैदासुद्धा छान असा भिजला आहे. तर याचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर पुन्हा एकदा हे पीठ मी व्यवस्थित चांगलं मी मळून घेते. असं मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा काढून घेतला आणि त्यानंतर बघा असं आपणाला हातावरती फिरवत फिरवत त्याचा टोपलीसारखा आकार बनवायचा आहे. याची पारी बनवून घ्यायची आहे. आणि अगोदर हे जे डाळीचे आपण छोटे छोटे गोळे बनवले होते ना ते यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित छान असं पॅक करून घ्यायचं आहे वरून. पुरणपोळी बनवताना जसा उंडा बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवून घ्यायचे. पण हातावरती बघा असं हे लाटून न घेता असं हातानेच प्रेस करायचे. अंगठ्याच्या साह्याने असं बनवताना मात्र जरासं जाडसर बनवायचं आहे. आता यातलीच अजून एक पद्धत दाखवते. तुम्हाला जर हाताने असं अंगठ्याने जर चपटं करायला जमत नसेल तर थोडंसं पोळपाटावरती पीठ घ्यायचं आहे आणि असं जाडसरच हे लाटताना लाटून घ्यायचं आहे. जास्ती पातळ चपातीसारखं लाटू नका. तर अशा पद्धतीने कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि इकडे बघा तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलं आहे का नाही ते अगोदर चेक करायचं, कारण तेल व्यवस्थित तापणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अजून एक खूप महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. कचोरी जेव्हा आपण अशी तेलामध्ये सोडू ना तर वरून असं झाऱ्याने त्यावरती तेल टाकत राहायचं आहे. म्हणजे दोन्ही साईडने टम्म फुगते आणि कुरकुरीत खुसखुशीत होते. नक्की अशी बनवून बघा, खूप छान कचोऱ्या होतात. आता खालच्या साईडने तळल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने पण तळताना असं तेल सोडायचं आहे वरून. पहा किती छान फुगलेत. तुम्हाला जर एखाद्या वेळेला घाई गडबडीच्या वेळेस अशी रेसिपी पटकन व्हावी असं वाटत असेल ना तर काय करायचं, अगोदरच मसाला वगैरे भाजून बारीक असा कुटून ठेवायचा आणि आपण मैदा जो मळून ठेवतो ना तो सुद्धा पीठ मळून असं हवाबंद पॅक डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं आदल्या दिवशी. आणि जेव्हा तुम्हाला सकाळी समजा नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवायची असेल तर दुसऱ्या दिवशी पटकन लाटून तुम्ही त्यामध्ये असं सारण भरून
म्हणजे डाळीचं सारण भरून पटकन असं तळून गरमागरम खायला घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि फुगलेत कशा टम्म चांगल्या. अहो अशा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरी एवढ्या टेस्टी लागतात ना. पण तरीसुद्धा अजूनच तोंडाची चव वाढवण्यासाठी मस्त अशी चटपटीत चिंचेची आंबट गोड चटणी तर बनवलेलीच आहे. काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना. आमचंही तसंच झालेलं आहे. गरम गरम रेसिपीचा आम्ही आस्वाद घेतो. लवकरच भेटते मी तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.